जय शिवराय मित्रांनो, रत्नागिरीच्या कुशीत वसलेल्या या रायगडाने अनेक सोहळे पाहिले. 32 मन सुवर्ण सिंहासन आरूढ झालेले शिवरायांचे याच रायगडावर पाहिले आणि शिवरायांच्या निधनानंतर स्वर्गात आलेले दुःख चव्हाटही याच रायगडाने अनुभवलं. पण रडेल तो मराठा कसा शिवरायांच्या जाण्यानंतर स्वराज्याला पुन्हा एकदा एक कणखर दगदगतं नेतृत्व मिळालं. तो दिवस होता 16 जानेवारी 1681. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा नक्की कसा पार पडला, त्या दिवशी रायगडावर काय घडलं होतं आणि हा दिवस स्वराज्यासाठी का महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा इतिहास वेळ शिवरायांचा या आपल्या हक्काच्या चॅनलला आपण उलगडणार आहोत. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवरायांचे निधन झाले आणि स्वराज्याचा आधारस्तंभ कोसळला. शत्रूला वाटलं आता मराठा साम्राज्य संपलं, आता हे पोरका झालेले स्वराज्य आपण करू. पण औरंगजेबाच्या नजराकडे होत्या, पण त्यांना बागाचे जाण्यानंतर त्याचा प्रचार आता पूर्ण ताकदीने लढकाळीत होणार आहे. शिवराज सरपंच पन्हाळ्यावर कलह राजकारणाचे डाव पेच आणि शत्रूच्या रायगडावर दाखल झाले. त्यांनी शंभूराजांना विरोध केला. त्यांना महाराजांनी क्षमा केली नाही, पण स्वराज्यासाठी कठोर निर्णय घेतले. आता वेळ होती स्वराज्याला अधिकृत छत्रपती मिळाले. जानेवारी महिना उजडला. रायगडावर पुन्हा एकदा तोच उत्साह संचारला जो 6 जून 1674 होता. पण यावेळी उत्साह वेगळा होता. हा उत्साह एक तरुण, तडफदार आणि पराक्रमी राजाचा स्वागताचा होता. पंचांगानुसार माघ शुद्ध समिती शके 1602 म्हणजे 16 जानेवारी 1681 ही तारीख राजाभिषेकासाठी निश्चित करण्यात आली. कागाभट्टांचे पुत्र आणि इतर थोर पंडित रायगडावर उपस्थित झाले. पवित्र नद्याचे पाणी आणले गेले. रयतेच्या डोळ्यात पाणी होतं. एका बाजूला शिवरायांची आठवण आणि दुसऱ्या बाजूला आपल्या लाडक्या शंभूराजाच्या सिंहासनावर पाण्याची आग. रायगड पुन्हा एकदा सजला आणि तो क्षण आला. 16 जानेवारीची सकाळ. सनीचे चौघडे वाजू लागले. तोफांचा कडकडाट झाला. संभाजी राजे भल्या पाठी उठले. स्थान आटोपून कुलदैवत भवानी मातेचे आणि जगदीश्वराचे दर्शन घेतले. मंत्रोच्चार घोषात संभाजीराजांचे सुवर्ण सिंहासनाकडे निघाले. अंगावर राजवस्त्र, कपाळावर शिवगंध आणि डोळ्यात स्वराज्याचे डग. जेव्हा संभाजीराजे सिंहासनावर आरूढ झाले तेव्हा रायगडाचा कोपरा दुमदुमून गेला. प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय ही फक्त घोषणा नव्हती, तर ही दिल्लीच्या तख्ताला दिलेली चेतावणी होती. मराठा साम्राज्य आता संपणार नाही, तर ते अधिक आक्रमक होणार याची ती ललकारी होती. राज्याभिषेक झाला आणि संभाजीराजे अधिकृतपणे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. यानंतर 9 वर्षाच्या काळात त्यांनी स्वराज्याच्या सीमा फक्त वाढवल्या नाही, तर औरंगजेबाला तेरीस आणले. सलग 120 पेक्षा जास्त लढाई आणि एकही पराभव नाही असा हा आपला राजा. 16 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे, कारण या दिवशी सिद्ध झाले की शिवरायांचे स्वराज्य पोरके नाही, तर ते समर्थ हाताने सुरक्षित आहे. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. 16 जानेवारीला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या राजाच्या राज्याभिषेकाची तारीख समजेल. अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या वेळ शिवरायांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.